नमस्कार, मी डॉक्टर सूरज चिखलदार, MBBS MD, कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट, इन्स्टाकेअर लॅब. आपण चिपळूण या मध्यभागी खेड येथे इन्स्टाकेअर लॅब, एक MD पॅथॉलॉजी लॅब स्प्रिंगच्या व्हेंचरच्या अंडरमध्ये आपण स्टार्ट करत आहोत. आणि या लॅबचे वैशिष्ट्य असे की इथले सगळे रिपोर्ट्स MD पॅथॉलॉजीद्वारे काढले जाणार आहेत. त्यांच्या निरीक्षणात सगळं पार पडणार आहे कामकाज, आणि सगळे रिपोर्ट बारकाईने बघितले जाणार आहेत. आणि शिवाय MDचा सल्लाही आणि रेफरन्सही इथून मोफत दिले जाणार आहे. हे याचं वैशिष्ट्य. दुसरं म्हणजे होम कलेक्शन. हे आपण फ्री होम कलेक्शन सुविधा, म्हणजे एका फोन कॉलवर कलेक्शन बॉय तुमचे सॅम्पल्स घरातून घेऊन जाणार आणि रिपोर्ट्स देखील आणून देणार, आणि ते पण फ्रीमध्ये. ही लॅब 24 तास चालू 24/7 आपण चालू ठेवणार असून त्याच्या अजून वैशिष्ट्य म्हणजे ॲक्युरेट रिपोर्ट्स याच्यावरती भर दिला जाईल. देन फास्ट प्रोसेसिंग, सगळे आधुनिक तंत्रज्ञान आणि मशिनरी आपण यूज करत आहोत, त्यामुळे ॲक्युरेट रिपोर्टिंग आणि वेल ट्रेन्ड स्टाफ आणि फास्ट रिपोर्ट्स, म्हणजे पेशंटना कसे वेळेत रिपोर्ट भेटतील, जेणेकरून त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू होईल आणि त्यांना त्याचा फायदा होईल, याच्यावरती विशेष भर दिला जाणार आहे. आता ह्या लॅबच्या अंडरमध्ये हे आपण इथे दिल्याप्रमाणे हिमॅटॉलॉजी स्टडीज, मायक्रोबायोलॉजी स्टडीज, बायोकेमिस्ट्री, हार्मोन, ट्युमर मार्कर्स, FNSC, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, जीन स्टडीज, कोॲग्युलेशन स्टडीज, फ्लूइड एक्झामिनेशन, पॅप स्मिअर एक्झामिनेशन, रिव्ह्यू स्लाइड्स पण बाहेरच्या घेतल्या जातील, बोन मॅरो एक्झामिनेशन केलं जाईल. ते खूपच ठराविक लॅबमध्ये चिपळूणात जवळपास केलं जातं, त्यामुळे बोन मॅरो मी विशेषतः त्याचा उल्लेख करेन. नंतर सिरोलॉजिकल स्टडीज, हिस्टोलॉजी स्टडीज. खूप कमी लॅब आहेत जिथे MD पॅथॉलॉजीज किती आहेत. आता चिपळूणमध्ये प्रायव्हेट लॅबमध्ये हे सगळ्यांना माहीतच आहे, हाताच्या बोटावर 1 किंवा 2 असते मला धरून. तर ते हिस्टोलॉजी आपल्याकडे होणार आहे. नंतर सायटोलॉजी स्टडीज होणार आहे आपल्याकडे, मायकोलॉजी, फ्लो सायटोमेट्री आणि ऍडव्हान्स टेक्निकचं मोलिक्युलर स्टडीज अँड फ्लो सायटोमेट्री, जे आता खूप म्हणजे हायर एंड एक्झामिनेशन आणि स्टडीज आहेत, जे खूप खूप ठराविक लॅब किंवा मुंबई पुण्याशिवाय कुठे होत नाही, ते आपल्याकडे होणार आहे. आता या टेस्टचं महत्व कसं मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. आता हिमॅटॉलॉजिकल स्टडीज, याच्यावरून आपल्याला नॉर्मल चेकअप असेल, आपला ॲनिमिया असेल, आपल्या पांढऱ्या पेशी कमी झालेत काय आहेत, किंवा आपल्याला काही ब्लिडिंग डिसऑर्डर आहेत का वगैरे, तर हे आपण त्याच्यातून स्टडी करू शकतो. आपण आपलं कम्प्लीट चेकअप, बॉडी एक्झामिनेशन करून घेऊ शकतो, जनरल बॉडी चेकअप. नंतर मायक्रोबायोलॉजिकल स्टडीज, काही इन्फेक्शन आहे तर ते बॅक्टेरियाचं आहे, व्हायरसचं आहे, ते आपण एक्झॅक्टली शोधून काढू शकतो. परत त्याच्यावरती आपण ड्रग्स कुठले वापरले पाहिजे, ड्रग सेन्सिटिव्हिटी टेस्ट, ते कुठले ड्रग पॅनल वापरला की तो इफेक्टिव्ह ट्रीटमेंट होईल आणि विनाकारण पेशंटला दुसरे ड्रग द्यायला लागणार नाही, हे ह्याच्यातून आपल्याला मायक्रोबायोलॉजी कल्चर सेन्सिटिव्हिटी मधून कळणार आहे. दुसरं म्हणजे मायक्रोबायोलॉजीत आपल्याला फॉलोअप साठी पण आपण टेस्ट करू शकतो, जेणेकरून ज्याला आधी ड्रग्ज वगैरे देण्यात आले त्याचं रिपीट कल्चर आणि हे PCR वगैरे बाकीचे टेस्ट करून आपण त्याच्यातनं व्हायरल लोड किंवा बॅक्टेरियल लोड किती उरलेला आहे आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट झाली की नाही, ते सुद्धा आपण इव्हॅल्युएट करू शकतो त्यातून. नंतर मी येईन बायोकेमिस्ट्रीकडे. बायोकेमिस्ट्रीमध्ये केमिकल सबस्टन्स आपले जे ब्लड किंवा बॉडी फ्लुइड्स मध्ये असतात, त्यांचं म्हणजे कुठल्याही ऑर्गनला वगैरे फंक्शन करण्यासाठी याची खूप गरज असते, मेटाबॉलिझम वगैरे मध्ये. तर ते आपल्या चेंजेस काय झालेले आहेत त्याचं इव्हॅल्युएशन आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाचे मशिनरी असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे केलं जाईल. नंतर हार्मोन स्टडी. आपल्याला माहित आहे की ग्रोथ हार्मोन्स, मेटाबॉलिक हार्मोन्स हे किती इम्पॉर्टंट आहेत माणसाच्या डेव्हलपमेंटसाठी, आणि त्याचं एक काय म्हणतो आपण, तंदुरुस्त शरीर राहण्यासाठी हे हार्मोनची खूप गरज आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे हार्मोन्स, बीटा HCG, LH असेल, FSH असेल, हे सगळे अल्फा फिटोप्रोटीन्स असतील, हे सगळे हार्मोन्स आपल्याकडे
याचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. नंतर ट्युमर मार्कर्स. आपल्याला माहित आहे की कधीही कुठलाही सेल इन्फेक्टेड असेल तर तो ऍक्च्युली सेल प्रोटीन रिलीज करतो किंवा टिश्यू रिलीज करतो. तर हे जे प्रोटीन्स, अँटीजन, अँटीबॉडीज असतात ते ट्युमर मार्कर्स असतात. ते आपण विशिष्ट डाय वापरून ते आपण त्याला इव्हॅल्युएशन त्याचं इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीने करू शकतो. तर ते आपल्याकडे होईल. आणि सेम डे रिपोर्ट्स, ट्युमर मार्करचे त्याच दिवशी रिपोर्ट्स आपण देणार आहोत. म्हणजे ही खरं तर लक्षवेधी बाब आहे. तसंच FNAC, शरीरावर कुठेही छोटी मोठी गाठ असेल किंवा एक सूज आलेली आहे, ती पुसरत नाहीये, खूप दिवस झालेले आहेत. तर शरीरावर असेल, कुठे लाळेच्या ग्रंथीवर असेल किंवा कुठे काखेत असेल, म्हणजे सॉफ्ट टिश्यू वरती, पाठीवर वगैरे असेल, तर आपण FNAC द्वारे त्या गाठीचं निदान करू शकतो आणि त्याच दिवशी आपण रिपोर्ट FNACचे देतो. एवढे फास्ट रिपोर्ट तुलनात कुठेही भेटत नाही. तर ते आपलं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री आणि जीन स्टडी. इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीचं आपण सांगितलं, ट्युमर मार्करमध्ये आपण कसं त्याला अजून प्रिस्क्राईब डायग्नोसिस देण्यासाठी कसं युजफुल होऊ शकतं. नंतर हे जे कोॲग्युलेशन स्टडीज आहेत, हे खूप इम्पॉर्टंट असतात. समजा कुठला पेशंट वॉरफेरिन घेतोय, कुठला हिपॅरिन घेतोय, काही ब्लड थिनर्स यूज करत असतात पेशंट किंवा प्री सर्जरी स्क्रीनिंगसाठी की सर्जरीद्वारे सर्जरीच्या वेळी रक्तस्राव फारसं होऊ नये. सर्जरीच्या वेळी फारसं रक्तस्राव होऊ नये. ते काळजी घेण्याची गरज आहे किंवा गर्भवती महिला आहे, ते ऑपरेट करायचं आहे. तर त्यावेळेला त्यांना कुठलं ब्लिडिंग डिसऑर्डर आहे की नाही हे इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं असतं. तर अशा वेळी ब्लड थिनर पेशंट घेतोय का? किंवा त्याला काही कोॲग्युलेशनच्या काही प्रॉब्लेम, समस्या आहेत का? तर हे सगळं बघण्यासाठी आपण कोॲग्युलेशन स्टडीज करतो. त्याच्यामध्ये आपण जर त्याचं पीटी वाढलेलं असेल तर काय एक्सटेन्सिव्ह पाथवे त्याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे का? ते बघतो आपण. म्हणजे तो वारफेरिन वगैरे काही ड्रग घेतोय का? परत इंट्रेन्सिक पाथवे APTT ने आपण इव्हॅल्युएट करू शकतो, ज्याच्यामध्ये तो हिपॅरिन वगैरे काही घेतोय का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये परत आपण फायब्रिनोजेन इव्हॅल्युएशन करू शकतो, जे क्लॉट प्रोटीन आहे. परत डी डायमर आपण करू शकतो, जे क्लॉट रिझॉल्व्ह होताना जे रिलीज होतं डी डायमर, ज्याच्यामुळे DVC किंवा आपलं पल्मनरी इम्बोलिझम वगैरे अशा काही जीवघेण्या समस्या निर्माण होऊ शकतात. कोविडमध्ये आपण डी डायमरचं इम्पॉर्टन्स पाहिलेलं आहे. तर ते इव्हॅल्युएशन आपल्याकडे होतं. परत आपल्याकडे फ्लुइड एक्झामिनेशन होतं. सर्व प्रकारचं फ्लुइड एक्झामिनेशन कुठल्याही सिरस कॅव्हिटीचं असेल, ते आपण ॲस्पिरेट करून, ते सेंट्रिफ्यूज करून, प्रोसेसिंग करून आपल्याकडे त्याची स्लाईड प्रिपरेशन आणि सेम डे रिपोर्टिंग फ्लुइडचंही होतं. ते त्याचं इम्पॉर्टन्स म्हणजे फ्लुइडने आपण समजा ट्युमर सेल आले असतील तर ते स्टेजिंगमध्ये पण इम्पॉर्टंट असतं. दुसरं म्हणजे फ्लुइडमध्ये ते इन्फेक्टिव्ह आहे, इन्फ्लेमेटरी आहे की कॅन्सरस कॉज आहे ते आपण इव्हॅल्युएट करू शकतो. आपल्याकडे सर्व प्रकारचं फ्लुइड एक्झामिनेशन, पेरिटोनियल फ्लुइड असेल, पेरिकार्डियल फ्लुइड असेल, असायटिक फ्लुइड असेल, सायनोव्हियल फ्लुइड असेल, CSF एक्झामिनेशन असेल, जे मेनिंजायटिस वगैरे सारख्या अनेक समस्यांमध्ये युजफुल असतं इव्हॅल्युएट करायला. तर ते सगळं आपल्या फ्लुइड एक्झामिनेशन आपल्याकडे होतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे सिरोलॉजिकल स्टडीज होतात. आता सिरम म्हणजे काय असतं? ब्लड जेव्हा आपण सेंट्रिफ्यूज करतो ते क्लिअर फ्लुइड असतं. तर त्या फ्लुइडला आपण सिरम म्हणतो. त्याच्यामध्ये अँटीजन, अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. तर त्या आपण चाचण्या करून त्याला इव्हॅल्युएट करतो की बुवा हे कुठल्या इन्फेक्शनच्या असू शकतात. आता अँटीजन असतं ते तर व्हायरस, बॅक्टेरिया किंवा फॉरेन बॉडीचे स्वतःचे पार्ट्सच असतात. ते आपण त्याच्याने इव्हॅल्युएट करू शकतो आणि अँटीबॉडीज असतात ते प्रोटीन्स असतात, ते रिलीज होतात किंवा आपण एखादी अँटीबायोटिक ट्रीटमेंट घेतो तेव्हा पण ते रिलीज होतात. तर ते आपण सिरोलॉजिकल स्टडीमध्ये आपल्याकडे इव्हॅल्युएट होतं. दुसरं म्हणजे हिस्टॉलॉजिकल स्टडी, ज्याच्यामध्ये आपण सेल आणि टिश्यू याचं ऑर्गन फंक्शनिंगचं मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन करतो. याच्यामध्ये आपण काही अटिपिकल सेल्स आहेत, म्हणजे कुठला ट्युमर आहे पेशंटला, तो बिनाईन आहे म्हणजे न पसरणारा आहे की मॅलिग्नंट आहे, पसरणार आहे, ते आपण त्याच्याने शोधून काढू शकतो. किंवा काही इन्फेक्टिव्ह कॉज आहे, टीबी आहे, तर टीबी वगैरेची गाठ समजा आपल्याकडे आली असेल तर त्याचं हिस्टॉलॉजीने आपण ते टीबी
गोल्डन स्टँडर्ड हिस्टॉलॉजीला मानलं जातं, त्यामुळे हिस्टॉलॉजिकल इव्हॅल्युएशन आपल्याकडे होतं. दुसरं त्याचं इम्पॉर्टन्स असं की हिस्टॉलॉजीने आपल्याला ट्युमरचं स्टेजिंग करता येतं, जेणेकरून त्याला काय त्याच्यावर म्हणजे ट्रीटमेंट करावी लागेल, त्याला सर्जिकल एक्सिजन करावं लागेल, किमोथेरपी करावी लागेल की रेडिओथेरपी करावी लागेल, डिसीज फ्री सर्व्हायवल काय असेल पेशंटचं, आणि त्याचे प्रोग्नोसिस, एंड स्टेज प्रोग्नोसिस काय असतील, ते आपल्याला या हिस्टॉलॉजिकल स्टडीतून आपल्याला इव्हॅल्युएट करता येतात. परत जर एखाद्या पेशंटने किमो आधीच घेऊन झालेला आहे, तर आता त्याचं कसं काय म्हणजे रिपोर्ट आहे, चांगला प्रोग्रेस आहे की नाही, ते आपण ते हिस्टॉलॉजिकल स्टडीतून आपण इव्हॅल्युएट करू शकतो. दुसरं म्हणजे सायटोलॉजिकल स्टडी. सायटोलॉजिकल स्टडी म्हणजे सेल्स, इंडिव्हिज्युअल सेलचं स्टडी म्हणजे सायटोलॉजी स्टडी. मग ते फ्लुइड मध्ये असू शकतं, आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याच्यात पण दोन प्रकार इम्पॉर्टंट असतात, एक्सपोलेटिव्ह सायटोलॉजी आणि ऍस्पिरेशन सायटोलॉजी. मग त्याच्यामध्ये एक्सपोलेटिव्ह सायटोलॉजी म्हणजे शरीरावर रब करून किंवा त्यांना घासून जे सेल आपोआप स्लाइडवर येतात त्याची स्लाइड बनवणे, म्हणजे पॅप स्मिअर त्याचं एक उदाहरण असू शकतं, जे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या मते तरी प्रत्येक 30 वर्षाच्या खालील मुलीने एकदा तरी पॅप स्मिअर करावं, आणि 30 वर्षाच्या वरील मुलीने 30 वर्षाच्या वरील मुलीने किंवा महिलेने अगर पॅप स्मिअर अबनॉर्मल येत असेल तर त्याच्यासोबत एचपीव्ही टेस्टिंग जरूर करून घ्यावं. कारण एचपीव्ही हे सर्व्हायकल कॅन्सरसाठी भाग पाडणारे एक रिस्क फॅक्टर, खूप मोठं रिस्क फॅक्टर आहे, आणि आपल्याला माहित आहे सर्व्हायकल कॅन्सरचे किती केसेस प्रिव्हॅलंट असतात. तर त्यासाठी या माध्यमातून मला एक ऍडवाइस करणं गरजेचं वाटलं. दुसरं म्हणजे मायकोलॉजिकल स्टडीज, त्याला आपण स्टडी ऑफ फंगस पण म्हणू शकतो, ज्याला आपण केओएच माउंटिंग करू शकतो, ज्याला आपण कल्चर करू शकतो किंवा मॉलिक्युलर स्टडीज करू शकतो. तर ते आपण आपल्याकडे होतं फंगसचं, जेणेकरून एखाद्याला फंगल इन्फेक्शन वगैरे आहे तर त्याचं कुठलं ट्रीटमेंट आपल्याला त्याच्यावरती करावं लागेल, किंवा स्पीसीज कुठल्या आहेत, कुठलं म्हणजे जीवजंतू इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यामध्ये, फंगल एलिमेंट्स, ते आपण शोधून काढू शकतो. नंतर फ्लो सायटोमेट्री आणि मॉलिक्युलर स्टडीज, त्या दोघांचं म्हणजे हे कसं खूप आधुनिक आहे. हे म्हणजे डायरेक्ट आपण डीएनए किंवा डीएनएच्या मधले जिनेटिक मटेरियल जे असतं त्याच्यावरतीच आपण डायरेक्ट स्टडी करतो, जेणेकरून कसं जर काही जीन मध्ये चेंज होत असेल तर तो आपण लगेच शोधून काढतो, जीन मध्ये चेंज होत असेल तर. म्हणजे शरीरात सेलमध्ये पसरणं तर दूरची गोष्ट झाली, सेलच्या डीएनए मध्ये, त्याच्यामध्ये जिनेटिक मटेरियल मध्येच आपण काय चेंजेस होत आहेत काय, किंवा त्या पर्सनला कुठली मेडिसिन सूट होईल, आणि जेणेकरून त्याचं ट्रीटमेंट खूपच इफेक्टिव्ह होईल आणि लवकर करण्यात येईल, आणि कुठलाही आजार होण्याआधीच कसं प्रिव्हेंट करता येईल, किंवा अनुवंशिक असेल तर तो टाळता कसा येईल, ते आपल्याला या ऍडव्हान्स्ड स्टडीज मधून शोधता येतं. हे आता आधुनिक सायन्सची कमालच आहे, आणि त्याचा आपण आधुनिक जगात वावरतोय त्यामुळे फायदा घेतलाच पाहिजे. हे आपल्या लॅबमध्ये एवढ्या सगळ्या वाईड रेंज ऑफ टेस्ट होतात. अशा आपल्याकडे खूप खूप दुर्मिळ अशा आपल्याकडे खूप टेस्ट होत आहेत. तर माझं नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे की आपण या लॅबला भेट द्या, माहिती घ्या, आपल्या मित्रांना पण सांगा, आणि जरूर याचा फायदा उचला.